चला एक कल्पना करूया, एका अशा विमानतळाची जे फक्त विमानतळ नाही तर भारताच्या हवाई प्रवासाची ओळखच बदलून टाकणार आहे. आज आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या याच रोमांचक भविष्यात डोकावणार आहोत, जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा एक भन्नाट संगम पाहायला मिळणार आहे. आणि हे फक्त विमानतळ नाहीये, तर जणू काही एक कलाकृतीच आहे. याची रचना आपल्या राष्ट्रीय फुलापासून म्हणजेच कमळापासून प्रेरित आहे. जरा विचार करा, आकाशातून खाली बघताना हे दृश्य किती सुंदर दिसत असेल. चला तर मग बघूया आतमध्ये काय काय खास आहे. हे विमानतळ फक्त आकारानेच मोठं नाहीये, तर ते प्रचंड स्मार्ट सुद्धा आहे. इथे तुम्हाला लांबच लांब रांगा दिसणार नाहीत, कारण इथे तुमचा चेहराच तुमचं ओळखपत्र असणार आहे. आणि हो, बोर्डिंग पास हरवण्याची चिंता, अहो ती तर विसरूनच जा. सगळं काही एकदम सोपं आणि डिजिटल. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा फक्त एक प्रोजेक्ट नाहीये, ही तर भारताची एक मोठी झेप आहे, जी आपल्याला थेट जगाच्या हवाई नकाशावर सगळ्यात पुढे नेणार आहे. कारण हे बनणार आहे देशातील पहिलं AI संचालित विमानतळ. पण एवढा मोठा प्रोजेक्ट उभा कसा राहतोय? तर हे आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची ताकद. यात अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्सचा आहे 74% वाटा, तर महाराष्ट्र शासनाच्या सिडकोचा आहे 26% वाटा. म्हणजे जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणि सरकारी पाठबळ यांचा हा एक उत्तम मिलाप आहे. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो, मुंबईत तर आधीच एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, मग दुसऱ्याची गरजच काय होती? आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्या उत्तरातच या महाकाय प्रोजेक्टचं खरं कारण दडलेलं आहे. याचं उत्तर एका आकड्यात दडलंय, आणि तो आकडा आहे 5.5 कोटी. हो, मुंबईच्या सध्याच्या विमानतळाने 2023 मध्ये तब्बल 5.5 कोटी प्रवाशांना सेवा दिली. ही संख्या त्याच्या क्षमतेपेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त आहे. त्यामुळे नवीन विमानतळ ही आता चेन नाही, तर मुंबईची नितांत गरज बनली होती. हा प्रोजेक्ट काही एका रात्रीत झालेला चमत्कार नाहीये बरं का. यामागे अनेक दशकांचं नियोजन आणि खूप प्रयत्न आहेत. 1990च्या दशकात पाहिलेले हे स्वप्न अनेक अडथळ्यांवर मात करून आता 2025 मध्ये प्रत्यक्षात उतरणार आहे. आता काही लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की हे विमानतळ शहरापासून खूपच लांब आहे, पण खरंच असं आहे का? चला जरा इतिहास बघूया. 2008 मध्ये जेव्हा बंगळूर आणि हैदराबादची विमानतळं सुरू झाली, तेव्हाही लोकांना असंच वाटलं होतं की अरे हे तर खूप लांब आहे. पण झालं काय? आज बघा, शहरच त्या विमानतळांपर्यंत पोचली आहेत. उलट ती विमानतळं आज त्या शहरांची आर्थिक केंद्र बनली आहेत. नवी मुंबईतही हाच इतिहास घडताना दिसणार आहे. आणि ही लांब बसण्याची चिंता मिटवण्यासाठी काय केलं जातंय माहितीये? एक जबरदस्त कनेक्टिव्हिटीचं जाळं विणलं जातंय. हे विमानतळ मुंबईच्या कानाकोपऱ्याशी इतकं घट्ट जोडलं जाणार आहे की अंतर हा शब्दच विसरून जाल. विचार करा, रस्त्याने या, वेगवान लोकल ट्रेनने या, चकचकीत मेट्रोने या, किंवा समुद्रावरून वॉटर टॅक्सीने या. हे एक अविश्वसनीय मल्टी मॉडल नेटवर्क असणार आहे, जे प्रवासाला फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं नाही, तर एक अनुभव बनवेल. आणि याचा परिणाम काय होणार? तर प्रवासाचा वेळ आश्चर्यकारकपणे कमी होईल. अटल सेतूमुळे वरळी ते नवी मुंबई विमानतळाचा तासांचा प्रवास आता फक्त 45 मिनिटात शक्य होईल. आणि ठाण्याहून तर फक्त 30 मिनिटात विमानतळावर पोहोचता येणार आहे. म्हणजे ट्रॅफिकची डोकेदुखी आता संपलीच म्हणून समजा. आणि ऐका, ही तर एक ऐतिहासिक गोष्ट आहे. भारतात पहिल्यांदाच असं होणार आहे की 2 आंतरराष्ट्रीय विमानतळं थेट मेट्रोने जोडली जातील. मुंबई मेट्रो लाईन 8 मुळे जुन्या विमानतळापासून नवीन विमानतळापर्यंतचा प्रवास फक्त 30 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. बरं, बाहेरून कनेक्टिव्हिटी तर उत्तम आहे, पण विमानतळाच्या आत काय? आतला अनुभव कसा असेल? चला त्यावर लक्ष देऊया. विमानतळावरच्या त्या लांब लांब रांगा, सारखं ID दाखवण्याचा तो त्रास, सामान हरवण्याची भीती, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या आहेत, बरोबर? पण नवी मुंबई विमानतळ ह्याच समस्यांवर तंत्रज्ञानाने उत्तर शोधून काढलं आहे. तर भविष्यात आपलं स्वागत आहे. इथे तुमचा चेहराच तुमचा बोर्डिंग पास असणार आहे. याला म्हणतात डिजी यात्रा. म्हणजे तुम्हाला कागदपत्र सांभाळण्याची गरजच नाही. फक्त कॅमेरा समोरून जा आणि झालं काम. ना कसली झंझट. विचार करा किती वेळ आणि त्रास वाचणार आहे. हे विमानतळ फक्त आपल्यासाठीच नाही, तर स्वतःसाठीही स्मार्ट आहे. हे जणू काही एक जिवंत विमानतळ आहे. AI आणि IoT सेन्सर्समुळे एखादी गोष्ट बिघडायच्या आधीच सिस्टीमला कळेल आणि दुरुस्तीचं काम सुरू होईल. प्रवाशांना त्रास होण्याचा प्रश्नच नाही. पण ही गोष्ट फक्त एका विमानतळापुरती मर्यादित नाहीये. नवी मुंबई विमानतळ हे फक्त प्रवासाचं केंद्र नाही, तर येणाऱ्या काळातल्या भारतीय प्रोजेक्टसाठी एक बेंचमार्क, एक उदाहरण ठरणार आहे.
आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रोजेक्ट फक्त टेक्नॉलॉजी आणि वेगाबद्दल नाहीये, तो पर्यावरणाचाही तितकाच विचार करतो. सौर आणि पवन ऊर्जेचा वापर, पाण्याचा पुनर्वापर आणि इलेक्ट्रिक गाड्या या सगळ्यामुळे हे विमानतळ एक ग्रीन एअरपोर्ट म्हणून ओळखलं जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर हा फक्त एक प्रोजेक्ट नाहीये, तर हा मुंबईच्या विकासाची दिशा बदलणारी एक शक्ती आहे. तो शहराचा भौगोलिक समतोल साधेल आणि पूर्वेकडील विकासाला चालना देईल, ज्यामुळे मुंबईच्या भविष्याचा पाया रचला जाईल. आणि म्हणूनच हा एक प्रश्न विचारावासा वाटतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त मुंबईचं नशीब बदलेल की आपल्या संपूर्ण देशासाठी हवाई प्रवासाचा अर्थच बदलून टाकेल. याचं उत्तर तर काळच देईल, पण एका नव्या युगाची सुरुवात नक्कीच झालीये.